तिच्यावर अत्याचार कर आणि तिला मारून टाक, असं सांगत दोनच्या एका शाळेतील विद्यार्थ्याने आपल्या मित्राला 100 रुपयाची सुपारी दिली आणि त्यापुढे जे काही घडलं ते ऐकल्यावर तुम्ही हादरून जाल. दोनच्या शाळेतील नेमकं हे प्रकरण काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. विद्यार्थ्याने पालकाची खोटी सही केली आणि असं करताना वर्ग मैत्रिणीने पाहिलं आणि शिक्षकांना सांगितले. याचाच राग त्या विद्यार्थ्याने मनात धरून विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीवर तिचा बलात्कार करून खून करण्याची सुपारी दिली आणि यासाठी संबंधित विद्यार्थ्याला 100 रुपये दिले. मात्र या विद्यार्थ्याने ही माहिती त्या पीडितेला दिली. त्यानंतर त्या पीडितेने घरी हा संपूर्ण प्रकार सांगितला व त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी वर्ग शिक्षकसह मुख्याध्यापक यांच्याकडे विचारणा करण्यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. शाळेची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी हा प्रकार दडपवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर त्या अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलांची बदनामी केली असं सांगत तिच्या पालकांना तिची शाळा बदलण्याचे देखील सांगण्यात आले. 22 जानेवारी 2च्या एका इंग्रजी शाळेत हा प्रकार उघडकीस आला. अखेर फिर्यादीने 2 पोलिसात धाव घेतली. पोलीस चौकशीदरम्यान मुख्याध्यापकाने पीडितेवर घाणेरडे आरोप केले. तसेच मुलीनेच विद्यार्थ्याला 100 रुपये दिल्याचे शिक्षकांनी सांगितले. हे गंभीर प्रकरण लपवण्यासाठी आणि शाळेची बदनामी टाळण्यासाठी मुख्याध्यापक व 2 शिक्षकांनी हे कारस्थान केले. त्यामुळे पीडितेचे मानसिक आणि शैक्षणिक नुकसान झाल्याचं फिर्यादीत नमूद केलं व या प्रकरणी मुख्याध्यापकसह वर्ग शिक्षक व शिक्षिका अशा तिघांवर 2 पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. छोट्याशा कारणाचा राग मनात धरून सूड उगवायचा असेल तर मुलीचा बलात्कार करायलाच हवा हे 15 वर्षाच्या मुलाच्या मनात येणं हे आपल्याला वारंवार घडणाऱ्या सभोवतालच्या घटनेवर आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणार आहे. आणि शाळेची बदनामी नको म्हणून मुख्याध्यापकाने उलट मुलीला धाक दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत हलगर्जीपणा दाखवला. अशा कृत्याला पाठीशी घालण्याने संबंधित मुलांना गुन्हा करण्यास आणखी प्रोत्साहन दिल्यासारखं आहे.